मालक डबा. अहो तुम्ही कशाला, मी ठेवला असता ना. मोन्या, हो ये इकडे ये बस. हं? अरे ये रे बस. ओ समीर भाऊजी काय करताय? अहो बहिणी, आजपासून मी नवीन बिझनेस सुरू केलाय. किती दिवसासाठी? हो असं काय म्हणता हो वहिनी. वहिनी, हा जो मी बिझनेस सुरू केलाय ना, यासाठी भांडवलाची बिलकुल गरज नाही. हा पण गॅरंटी आहे 100% यशस्वी होईल हा बिझनेस. कुठला बिझनेस सुरू केलाय? अरे भविष्य सांगण्याचा. मी आजपासून लोकांचं भविष्य सांगणार आहे आणि त्याची सुरुवात तुझ्यापासून करणार आहे. तू माझं पहिलं गिराईक आहेस ना, म्हणून तुझ्याकडून फक्त 11 रुपये फी घेणार. पण माझ्याकडून कशाला? ओ समीर भाऊजी तुम्हाला भविष्य सांगता येतं का? हो ना. अहो त्याचसाठी तर ही पुस्तकं घेतली आहेत. ते मोन्या, हात दाखव. अरे पण मी तू माझा लहानपणीचा मित्र आहेस. दाखव दाखव. ओ भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या ह्यांचं नशीबच फुटकंय. आता तुम्ही भविष्य सांगून दुसरं काय होणार आहे मला सांगा वेगळं. आई हो वहिनी, नक्कीच काहीतरी चांगलं लिहिलेलं असणार. ते मोन्या दाखवतो हात. अरे समीर, तुला माहिती आहे ना माझा भविष्यावर विश्वास नाही रे. अरे जे घडायचं ते घडतंच. अरे ते जे तुझ्या आयुष्यात नंतर घडणार आहे ते मी तुला आधी सांगणार आहे. अहो दाखवा ना, तेवढं म्हणताय तर दाखवा. बघा ना ते दाखव. हा 7-8. हा ए मोन्या, अरे तुझा विश्वास बसणार नाही. आज तुझ्या आयुष्यात राजयोग आहे. काय म्हणजे ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आज उजाडलाय. म्हणजे सगळी दुःख संपणार आता. शोभा तुला माहिती ना हे काही खरं नसतं ग. झालं बोललात नकारात्मक. हा पण असं हात बघून पुढे काय होणार आहे कळतं का? मग भानू, तुझा विश्वास नाही आहे का? तू हात दे, तुझा हात दाखव. मी आता तुझं भविष्य सांगतो, ते पण फुकट. हा ए मोन्या, तू उठ. भानू बस. हो काही गरज नाहीये भानूचं भविष्य बघण्याची. आमच्याकडनं 11 रुपये आणि भानूला फुकट. वहिनी ते नाही. काय करताय? हा अहो जीवलग मित्र ना तुमचा, त्याच्याकडनं 11 रुपये घेता आणि भानूला फुकट. काही बघायचं नाही भविष्य. निघा. नाही वहिनी, ते 11 रुपये मिळणार नाही. 11 रुपये निघा. अगं शोभा, तुम्ही गप्पा बसा. तरी 11 रुपये पण मिळणार नाही तुम्हाला, कळला? निघा. तुम्हाला काय कामावर नाही जायचं, टाइमपास चाललाय नुसता. निघा वहिनी पडते. निघा ते तर निघा. जरा हा चला निघा निघा. काय नुसते ना, काय तुम्ही पण टाइमपास करताय. असं खरंच असतं का? अरे वा, आज पहिलेच किकला स्कूटर स्टार्ट झाली. काय म्हात्रे, आज चक्क वेळेच्या आधी आलात तुम्ही. आज खरंच तुम्हाला सांगतो, आज स्कूटर पहिल्या फटक्यात स्टार्ट झाली. मध्ये कुठे रस्त्यात ट्रॅफिक नाही लागला, नंतर सिग्नल सुद्धा नाही लागला. पटकन आज बुटीकला येऊन पोहोचलो. म्हणजे आज सकाळ चांगली झाली असं म्हणायचं. हो हो हो, चांगली झाली. म्हात्रे, मला जरा एक कापड कटिंग करून द्या ना. हो द्या ना, द्या, देतो. म्हात्रे, चहा घ्या ना. हो ना मॅडम, तुम्ही घ्या ना. नाही हो, तुम्ही घ्या, मी मागवेन दुसरा. हा हो घ्या. थँक्यू.
मालक चहा. हो. काय झालं मालक, आज खुश दिसताय? होय, आजचा दिवस ना खरंच खूप चांगला गेला. म्हणजे ना सकाळपासून स्कूटर चालू केली ती पहिल्या किकला स्टार्ट झाली. बुटीकला जाताना रस्त्यात ट्रॅफिक नव्हता, वेळेत पोहोचलो. सगळेजण खुश झाले की वेळेत आलो म्हणून. सगळेजण आज एकदम चांगलं बोलले. माहिती मॅडमनी सुद्धा माझ्या कामाचं कौतुक केलं. म्हणजे रोजच्या पेक्षा आजचा दिवस खूप वेगळा आणि चांगला गेला. म्हणजे समीर साहेबांनी जे सांगितलं ते खरं झालं? काय? अहो सकाळी तुमचा हात बघून समीर साहेबांनी सांगितलं ना तुमच्या आयुष्यात राजयोग आहे म्हणून. त्यांचं भविष्य खरं ठरलं. आता समीर म्हणाला ते खरं झालं. योगायोग आहे हो, दुसरं काय. म्हणजे त्याने तुमच्या हातावरच्या रेषा बघून जे सांगितलं ते समजा खोटं होतं का? नाही तसं नाही. म्हणजे हस्तरेषा बघून भविष्य सांगणं, काही जण हे शास्त्र मानतात, काही जण हे शास्त्र नाही मानत. काही लोकांचा विश्वास असतो, काही लोकांचा विश्वास नसतो. मग तुमचं आहे का नाहीये? नाही हो, माझा नाही विश्वास. मालक, तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण तुमचा दिवस रोजच असा चांगला जाणार असेल ना तर मी अविश्वास ठेवणार. मालक, हो, शोभाला एक निरोप द्याल का? वय ते मोबाईल नंबर बरोबर आधार कार्ड लिंक करायची मुदत ना संपत आली, तर तेवढं जाऊन तिला करायला सांगाल? होय, मी केलं असतं, पण काय आहे तिथे ना थंब इम्प्रेशन द्यायला लागतं आणि ते शोभातच लागणार. त्यामुळे म्हणजे काय मोहन, हा. ए मोहन, तुझा हात दाखव. आज परत आज दाखवू. अरे कसं आहे ना, ग्रहांच्या दिशा दिवसाला बदलतात आणि त्याप्रमाणे माणसांचं भविष्यही बदलतं. म्हणून मला आज पण तुझा हात बघायचा आहे. दाखव. पण समीर, माझा याच्यावर विश्वास नाहीये. अरे मोहन, हे खरं आहे. आता बघ, जेव्हा आपल्या तळहाताला खाज येते तेव्हा आपण म्हणतो की नाही आज धनलाभ होणार आहे, आणि तेव्हा काही ना काही धनलाभ होतो. जर असं नसतं तर मग आपल्या हाताला रोज खाज का येत नाही? हं? मोहन, अरे माझ्यासाठी तरी दाखव ना. मालक, दाखवा ना. दाखवा. बघ, भानू पण सांगते. दाखव. हा. मोहन, अरे आजचा दिवस तुझा वाईट जाणार आहे रे. असं का बोलताय तुम्ही समीर साहेब? अगं भानू, हो म्हणजे हस्तरेषा सांगतात तेच म्हणालो मी. हो, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्हाला सांगितलं ना माझा याच्यावर विश्वास नाही. पण समीर, मी निघू का आता? नाही नाही मोहन, सांभाळून राहा. आणि ते 22 रुपये दे. 22 रुपये कसले? अरे काल भविष्य बघितलं त्याचे 11 रुपये आणि आता बघितलं त्याचे 11 रुपये. ताई म्हणाला ना नाही देणार म्हणून. अहो, राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. हे घे. हा, थांबा. हे 20 झाले आणि हे 22. थँक्यू. काळजी घे रे मोहन. हा? काल समीर साहेबांनी सांगितलं तसं मालकांच्या आयुष्यात घडलं. आज पण जर समीर साहेब सांगून गेले तसं काही घडलं तर? खरंच दिवस वाईट गेला तर? नाही नाही, मी असताना असं कसं होईल? अहो दादा, अहो काय कधी वेळेवर चालू होत नाही ती. हिला विका आणि सायकलच घ्या तुम्ही, ते बरं पडेल. किक मारायची गरज नाही. काय थंडी आहे ना, त्यामुळे जरा होत. असू द्या असू द्या. जुनी पण झाली आहे. घ्या दादा, प्रसाद घ्या. हो. हा. दादा दादा हा
दादांच्या हातावर रेषाच नव्हत्या. म्हात्रे, आज चक्क 5 मिनिटे लेट आला का तुम्ही? हो सॉरी, ते ट्रॅफिक मध्ये उशीर झाला. म्हात्रे काल काय सगळ्यांना एक दिवस दाखवायसाठी लवकर आला होतात का? आज परत आहे ते आहेच. तसं नाही हो का. म्हात्रे आता बोलत बसू नका हो, लवकर कामाला लागा, आधीच वेळ झालाय. म्हात्रे, तुम्ही तुमची कामं वेळेवर पूर्ण करत नाही, तुमच्यामुळे आम्हाला बोलणी ऐकावी लागतात. हो का. म्हात्रे, हे कापड कट करून द्या मला. देतो हा, देतो. हॅलो, हा नमस्कार नमस्कार. हा हो हो हो, तू नाही कापड मिळालं, मेजरमेंट फक्त हवी होती. हा तुम्ही सांगताय का मेजरमेंट? हा बरं, मी लिहून घेतो. हा 1 मिनिट थांबा. लिहून घेतो, थांब 1 मिनिट. हा हा बघतो जरा, 1 मिनिट. हा बघतोय, घेतो लिहून घेतो. हा सांगा सांगा. म्हात्रे, अहो कुठे लक्ष आहे तुमचं? मोबाईल पडला तुमचा खाली. काय झालं मोहन, बरा आहेस ना? काय नाही, नाटक आहेत सगळी. काम चुकारपण आहे, बाकी काही नाहीये. मोहन, हा काय रे, तब्येत बरी आहे ना तुझी? हो बरी आहे बरी. मागे काय लपवतोय? काय नाही लपवते. हाताला काही लागलंय का तुझ्या? नाही, काय नाही, काय नाही. मोहन, तुला बरं वाटत नसेल तर दुपारनंतर घरी जा, मी मॅडमला सांगेन. ना ह्यांना जाम पुळका आहे ग यांचा. हो ना, बघ. बर. दादा, आलात तुम्ही? आलो दादा, हात पुढे करा. ना. हात कशाला? नको. प्रसाद द्यायचंय तुम्हाला, हात पुढे करा ना. परत प्रसाद सकाळी दिलास ना. हा तो वेगळ्या देवाचा होता, हा वेगळ्या देवाचा आहे. तुम्हाला प्रसाद द्यायचा, हात पुढे करा. नाही नको प्रसाद आता. दादा, प्रसादाला नाही म्हणू नये, हात पुढे करा. नाही पण दादा, प्रसादाचा अपमान होतोय, तुम्ही हात पुढे करा, पटकन हात पुढे करा. हात करा. दादा, दादा असं कसं प्रसाद देणार? ती मूठ सोडा तुम्ही. देव नाही ते. नाही तर मग मला जबरदस्ती करावी लागेल. नाही नाही करतो. घ्या ना, घ्या घ्या ना प्रसाद, घ्या ना दादा, प्रसाद घ्या ना. अगो किती भाज्या महाग झाल्यात बघ ना. एवढीशी पुदिन्याची गड्डी 20 रुपयाला. अंजू, ए अंजू, अगं तुझ्याशी बोलते मी, काय झालं?
हातावर रेषा नाहीये. हातावर रेषा नाहीयेत. कुणाच्या? मोहनदादांच्या हातावर रेषा नाहीयेत. असं कसं होईल? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, दादांच्या हातावर रेषा नाहीयेत. मी बघितलं डोळ्यांनी. काहीतरी लागलं असेल त्यांच्या हाताला आणि तुला असं वाटलं असेल. अहो नाही, मी बघितलं ना, रेषा नाही बाई ग, रेषा नाही. अगं बाई कसं कसं रेषा. अगं आओ इकडे ये जरा. मी पाहिलं ते द्यापासून अंजू बघा काय म्हणते. भाऊजी मोहनदादाच्या हातावर रेषाच नाहीये. अहो काही काय बोलता अंजली बहिणी. अहो सकाळीच मी मोहनचा हात बघितला, त्याच्या हातावर रेषा आहेत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असता. हो. नाही, मी सकाळी दादांना प्रसाद द्यायला गेले तर त्यांच्या हातावर रेषाच नव्हत्या. हा मग मी खात्री करून घेण्यासाठी परत प्रसाद द्यायला गेले आता, तर रेषा नव्हत्या. आपण एक काम करू, मोन्याच्या घरीच जाऊ ना, तिकडे कन्फर्म होईल सगळं. हा वर जाऊया. चला. चला. मालक आज ऑफिसवरनं लवकर आला. शोभा कुठे? ताई मावशींकडे आहेत. तुम्ही घाबरल्यासारखे का वाटतंय? तुम्ही असं का केलं? माझ्या हातावरच्या रेषाच गायब झाले. अवध समीर साहेबांनी सकाळी तुमच्या हातावरच्या रेषा बघून सांगितलं ना की तुमचा दिवस वाईट जाणार आहे. तसं नको व्हायला म्हणून मी आज तुमच्या हातावरच्या रेषाच गायब केल्या. पण त्यामुळे किती गोंधळ झालाय. मोहन दादा अरे बाप. सगळे हे बघा मोहन दादा सगळ्यांनी बघा तुम्ही एक मिनिट हे बघा त्यांच्या हातावर रेषा नाही. दादा बघ. हे मोने हात दाखव. मोन्या, अंजली वहिनींचं म्हणणं आहे की तुझ्या हातावर रेषा नाहीत, पण सकाळी मी बघितल्या होत्या ना. हो. पण मग अंजू असं कशाला म्हणेल? अंजली ताई खोटं बोलताय. भानू मी कशाला खोटं बोलू? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, दादांच्या हातावर रेषाच नाहीयेत. हे मोने चल हात दाखव. मोने थांब. मोने हात दाखव. हात दाखवा तुम्ही. अगं बाई, हात दाखवा. काय चाललंय गोंधळ सगळा? हा काय करताय तुम्ही सगळे इकडे? वहिनी दादांच्या हातावर रेषाच नाहीये. काय? दादांच्या हातावर रेषा नाहीयेत. तू वेडी आहेस का? असं कधी होईल का? हातावर रेषा नाहीत. काहीतरी आपली मूर्खासारखी मी बोलते. माझ्या डोळ्यांनी बघितलं. बघा ना तुम्ही एकदा ते बघा. म्हणजे तू काय तुमचं चाललंय? चला निघा. उगाच काहीतरी बोलता तुम्ही. निघा वहिनी, निघा. ऐका असं ना. काही नसतं. चला निघा वहिनी, निघा. उगाच काहीतरी बोलता. चला निघा. पाहिलं ना, हातावरच्या रेषा गायब करून काहीच होत नाही. उलट रेषा गायब झाल्याने किती गोंधळ होतो. बघा काय झालं ते. वहिनी तुम्ही जरा बघा ना, दादांच्या हातावर रेषाच नाहीये. तुम्ही अगं अंजे, तुला कळतं का तू काय बोलतेस? हा वहिनी माझ्या हातावर रेषा नाही म्हटलं असं कसं होईल? तेच मी म्हणते. बघा माझ्या हातात प्रसाद आहे. मी कशाला खोटं बोलू? देवा शपथ. बरं शब्द घेऊ नको बाई. थांब. अहो इकडे ये. इकडे या. हात दाखवा. हात दाखवा. तो पण त्यांची तोंड बंद नाही होणार. हात दाखवा. शोभा पण या बघा. कसं काय शक्य आहे? मी सांगितलं होतं ना मालकांच्या हातावर रेषा आहेत. अंजली ताई खोटं बोलत होत्या. म्हणजे तुला काहीच नाही वाटत का ग? माझ्या नवऱ्याबद्दल वाटेल ते पसरवतेस. बघा तुला दिसत नसेल ना तर डोळे तपासून घे. नाही वहिनी, मी खरंच सांगते रेषा नव्हत्या. हे काय आहे? आणि तुम्हाला कळत नाही कोणावर विश्वास ठेवायचा ते? हा नाही मी खरंच सांगते. मी बघितलं तेव्हा नव्हत्या त्या तू रेषा. गप्पा बस का? अंजू तुला अगं गैरसमज झाला असेल. वहिनी अंजली वहिनी, तुमच्यामुळे उगाच आम्हाला बोलणी ऐकावी लागली. ते काय बोलायचं ते बाहेर, घराच्या बाहेर. चला माझ्या. चला चला. उगाच काहीतरी म्हणतो. अंजे तुला ना मी बघतो बरोबर.